पुण्यामधली घटना आहे। 4 दिवसापूर्वी कचरा वेचणारी अंजू माने, माझं कीर्तन झाल्यावर तुम्ही बघून घ्या, त्या कचरा वेचणाऱ्या बाईला 10 लाख रुपयाची बॅग सापडली। मला मनाची श्रीमंती सांगायची आहे। 10 लाख रुपयाची बॅग सापडली महाराज। आणि कचरा वेचणाऱ्या बाईनं 10 लाखाची बॅग सापडल्यावर आनंद व्यक्त नाही केला। ही बॅग कुणाची असेल या चिंतेने ती त्रस्त झाली, ह्या चिंतेने त्रस्त झाली आणि कचरा वेचणाऱ्या बाईनं त्या माणसाचा शोध घ्यायला सुरुवात केली। आणि त्या अंजू मानेला एक माणूस धापा टाकत घामाघूम झालेला पळत आलेला दिसला। आणि त्या अंजू मानेनं विचारलं, काय झालं तुम्हाला एवढं पळायला, एवढे घामाघूम का झालेले आहात? तेव्हा त्या माणसानं सांगितलं, माझी 10 लाख रुपयाची बॅग हरवलेली आहे। त्या कचरा वेचणाऱ्या अंजू मानेनं सांगितलं, टेन्शन घेऊ नका, तुमची बॅग मला सापडली। आणि ती 10 लाख रुपयाची बॅग क्षणाचाही विलंब न करता, कुठलाही मोह धारण न करता, लक्ष देऊन ऐका, कचरा वेचणाऱ्या अंजू मानेनं ती 10 लाख रुपयाची बॅग ज्याची होती त्याला परत केली। आणि पुढचं ऐका आता, ज्याला 10 लाख रुपये मिळाले त्यानं अंतकरण बिचाऱ्यानं मोठं करून त्या बाईला 600 रुपये बक्षीस दिलं। जरा कळून घ्या माझं बोलणं तुम्ही अंतकरण खूप मोठं केलं आणि 600चं बक्षीस दिलं। माझं बोलणं पुन्हा एकदा ऐका। 10 लाख रुपयाची बॅग परत केल्यानंतर एबीपी माझावाल्याने मुलाखत घेतली आणि विचारलं, किती वर्षे झाली तुम्ही कचरा वेचता? अंजू मानेनं सांगितलं, कचरा वेचण्यात ही आमची 3री पिढी आहे, 3री पिढी आमची कचरा वेचण्यात चाललेली आहे। सांगितलं 10 लाख रुपये म्हणजे कमी नाही। अहो 10 लाखात तुमचं काय झालं नसतं, एखादी घर झालं असतं, नाही तर गाडी झाली असती, तुम्हाला हे कचरा वेचून कष्ट करून जगण्याची गरज राहिली नसती। 10 लाख रुपयाची बॅग तुम्ही परत का केली? तेव्हा त्या अंजू मानेनं सांगितलं, माझ्या आईनं मला लहानपणी सांगितलं, अंजू, कुणाचा 1 रुपया जरी रस्त्यावर पडला ना त्याला हात लावायचा नाही। आपल्या कष्टानं जे आपल्याला मिळेल ते आपलं आहे आणि कष्टानं मिळालेल्यातच आपल्याला आनंद मिळेल। कुणाचं चोरी लुबाडीचं जर आपल्याला भेटलं तर ते आपल्याला आनंद देणार नाही। ही माझ्या आईची शिकवण होती, म्हणून मी ते 10 लाख रुपये त्यांचे परत केले। लक्ष देऊन ऐका, याला म्हणायचं विचाराची श्रीमंती, याला म्हणायचं श्रीमंत। कचरा वेचणाऱ्या बाईनं सोनं वेचल्याचे विचार दिलेत। या महाराष्ट्राला अरे कोट्यावधी रुपये माणसांकडे आहेत, त्यांचं नाव मी आज